आज शेवटच्या दिवशी गणेशाचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले। सकाळी टाळांच्या गजरात पालखीतून श्रींची लोकरूची नगर ते छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलपर्यंत मिरवणूक काढण्यात आली। भगवे फेटे परिधान करून टाळांच्या गजरात श्री गणेशाचा जयघोष करणारे गणेश भक्त सर्वांचे लक्ष वेधून घेत होते। तसेच रिंगण करून फुगडी खेळत सर्व सदस्य आनंद घेत होते। छत्रपती व्यापारी संकुल समोर माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ यांच्या हस्ते विधिवत पूजा करून श्री गणेशाचे मोठ्या बादलीत विसर्जन करण्यात आले। तत्पूर्वी साईयोग फाउंडेशनचे सदस्य रवींद्र धस यांनी गुजरातहून आणलेल्या नर्मदा नदीच्या पाण्याने अभिषेक करण्यात आला। यावेळी 10 दिवस मनोभावे पूजन केलेल्या गणरायांना निरोप देताना सर्वच भावुक झाले होते। गणरायाची मूर्ती शाडूची असल्याने ती विरघळल्यानंतर ते पाणी फाउंडेशनने पूर्वी लावलेल्या झाडांना देण्यात आले। आदल्या दिवशी सत्यनारायण पूजा करून महाप्रसाद ठेवला होता। यावेळी शिर्डीचे प्रांताधिकारी माणिक आहेर यांच्या हस्ते सपत्नीक गणरायांची आरती करण्यात आली। महाप्रसादाला अलोट गर्दी लोटली होती। या प्रसंगी बाळासाहेब सोनवणे, संदीप वाभाळ, राजूभाई पठाण, सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे, साईयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानगव्हाणे, डॉक्टर पांडुरंग गुंजाळ, डॉक्टर संतोष मैड, डॉक्टर किरण गोरे, सर्जेराव मते, डॉक्टर विनय पाटील, डॉक्टर गोकुळ शिंदे, डॉक्टर सुनील उगले, डॉक्टर अमोल बेद्रे, डॉक्टर आशुतोष मैड, डॉक्टर अजिंक्य पानगव्हाणे, ॲडव्होकेट दत्तात्रय धनवटे, ॲडव्होकेट स्वप्नील जोरे, अक्षय काळे, साईयोग फाउंडेशनचे सर्व सदस्य व मान्यवर उपस्थित होते। आर शिर्डी न्यूज राहता संपादक ज्ञानेश्वर